आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज वडनेरबोल्जी, बुलढाणा जिल्हा नांदुरा तालुक्यातील वडनेरबोल्जी येथे सकल मुस्लिम धर्मीयांकडून बंद ठेवण्यात आलेला आहे। पूर्ण आपला कारोबार, आपला व्यवसाय, आपला धंदा त्यांनी बंद ठेवला असून सदर बंद ठेवण्याचे कारण असे की आपण बघतच आहात की देशामध्ये सध्या मुस्लिम धर्मीयांकडून जे विरोध प्रदर्शने करण्यात येत आहेत, जे महंत रामगिरी बाबा महाराज यांनी जे वक्तव्य केलेले आहेत, या वक्तव्यामुळे मुस्लिम धर्मीयांच्या ज्या भावना आहे ह्या आहत झालेल्या आहे, त्यांच्या मनाला ठेच पोचलेली आहे। त्याच्यामुळे ठिकठिकाणाहून आपल्या भारताच्या प्रत्येक राज्यातून, गावागावातून अर्ज हे दाखल केल्यात येत आहे। पोलीस स्टेशनला FIR खूप ठिकाणी दाखल झाल्यात आहे। बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा जळगाव, जामोद, नांदुरा, त्यातून प्रॉपर बुलढाणा, नंतर MP मधून खंडवा, जळगाव जिल्ह्यामधून रावेर, रसलपूर, यावल अशा भरपूर ठिकाणी राज्यातही आणि गावागावातून या वक्तव्याचा जो विरोध आहे हा होत आहे। आणि याच हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इस्लाम धर्मीयांचे धर्मगुरू, धर्मसंस्थापक तसेच आराध्य दैवत यांच्याबद्दल जे वक्तव्य झालेले आहे, या वक्तव्याला घेऊन मुस्लिम समाजाच्या भावना खरोखरच ह्या दुखावल्या आहेत। आणि त्यामुळे त्यांनी एका कायद्याच्या चौकटीत राहून शासनाकडे न्यायाची दाद मागितलेली आहे। आणि याकरिताच याच आधारावर आज वडनेरबोल्जी, नांदुरा तालुक्यातील, बुलढाणा जिल्हा जो आहे आपला, या नांदुरा तालुक्यातील वडनेरबोल्जी या गावात सकल मुस्लिम धर्मीयांकडून हे बंद ठेवण्यात आलेले आहे। त्यांनी आपली पूर्ण दुकानं आणि आपले जे व्यवसाय असतील, जे व्यवहार असतील, हे सर्व ठप्प केले करून एक मूक प्रदर्शन करून शांतीपूर्वक त्यांनी हा बंद पुकारलेला आहे। आपापले व्यवहार स्वतः त्यांनी बंद ठेवलेले आहे, कोणाला बळजबरी न करता। सर्वांनी जो हा प्रतिसाद त्या ठिकाणी दिसायला मिळत आहे की गल्ली गल्लीमध्ये आपल्याला कोणीच दिसत नाही आहे, सर्व दुकानाचे शटर डाऊन आहे। आपण या ठिकाणी वडनेरबोल्जी येथील शमशेरपुरा, दादा सैलानी नगर, फाजलकापुरा, बडा मोहल्ला, गविशा नगर, कारंजा मोहल्ला या सर्वांचं निरीक्षण आपण पाहतच आहात। सदर व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की सदर निरीक्षणामध्ये आपल्याला कुठंच कापसाचे गोडाऊन, दुकाने एवढंच नाही तर काही ठिकाणी ज्या आपल्या औषधीची दुकानं आहेत, जे मेडिकल आहेत, ज्या जीवनोपयोगी वस्तू आहेत, की लॉकडाऊनमध्ये सुद्धा मेडिकलला आणि दवाखान्याला आणि भाजीपाला, जे आपली जीवनावश्यक ज्या रोजनिशीच्या वस्तू आहेत, हे बंद करण्यात आले नव्हते, परंतु ते हॉस्पिटल आणि त्यांचे मेडिकलसुद्धा त्यांनी बंद ठेवलेले आहेत। आणि त्यांनी दर्शवलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। या सर्वांचा हा एक व्हिडिओ बनवण्याचा आणि ही बातमी लावायचा एकच अर्थ आहे की ते ठिकाणी जे निवेदनकर्ते आहेत यांनी लेखनी शास्त्र न्यूज चॅनलला एक विनंती केलेली आहे की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सदर ही बातमी प्रकाशित करावी आणि आम्ही ज्या भावना प्रगट केल्या आहेत ह्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आणि देशाचे महामहिम राष्ट्रपती महोदयापर्यंत हे पोचायला आम्हाला मदत होईल अशी त्यांनी विनंती केली। त्यामुळे सदर बातमी ही प्रकाशित केली गेलेली आहे। बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज। तोपर्यंत जय हिंद। आपण बघत आहात की कशा प्रकारे सर्व शटर डाऊन आहे, सगळीकडे सुमसाम वातावरण आहे। बघा, हे हार्डवेअर्स, कटलरी, स्टेशनरी दुकाने आणि फक्त ह्या मोठ्या दुकाने, हा आपल्या वडनेरबोल्जी येथील आठवडी बाजारातील दृश्य आहे। हे वडनेरबोल्जी आठवडी बाजार, आपण या ठिकाणी आलेलो आहोत आता या कॉम्प्लेक्स जवळ।
मोठा मोहल्ल्यामध्ये मोठा मोहल्ल्याचा भाग ठिकाणी सुद्धा सर्व शटर डाऊन आहेत. बघू शकता आपण कशा प्रकारे गल्लीमध्ये कोणीच दिसायला तयार नाही. सर्व सुमसाम वातावरण. हे बघा मेडिकल सुद्धा बंद आहेत. मेडिकल, लॅफ्टनंट हॉस्पिटल, घर सर्वीकडे बंद. हे बघा गल्लीमध्ये सुद्धा काहीच कोणीच नाही. हा आपला मोठा मोहल्ल्यातील भाग सुद्धा पूर्णतः बंद आहे. पूर्ण शटर, दुकाने सर्व वेगवेगळ्या मोहल्ल्यातून, वेगवेगळ्या इलाक्यातून आम्ही तुम्हाला हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत की कशा प्रकारे जे 4 वार्ड आहेत आपल्या 4ही वार्डामध्ये आणि बसस्टँडचा जो भाग आहे, बसस्टँडवर सुद्धा सर्व दुकाने बंद ठेवलेली आहेत. बघू शकता. हे बघा दुकाने. हॉस्पिटल, हा भाग बघू शकता आपण. हा मोठ्या मोठ्या आजका कॉलनीमधील भाग आहे. सर्वीकडे गावात शांतता पसरलेली आहे. मुस्लिम धर्मीयांनी एकजुटीने या ठिकाणी बंद पुकारला असून नागरिक सुद्धा घराच्या बाहेर दिसायला तयार नाही. बघा किराणा शॉप. टोटल दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत कशा प्रकारे बंद आहे. वडनेरबोलजी येथे बंद. हा बसस्टँड लगतचा भाग. बसस्टँडवर सुद्धा गर्दीने या ठिकाणी हॉटेलची दुकाने सर्व बंद आहेत. स्पेअर पार्टचे दुकाने बंद, मेकॅनिकलचे दुकाने बंद, सर्व बंद आहेत या ठिकाणी. बघा आपण कशा प्रकारे सुमसाम वातावरण झालेलं आहे सर्व. बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज साठी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. हा बघा बसस्टँड लगतचा भाग. सिमेंटची दुकाने, सरीची दुकाने सुद्धा बंद आहेत. हे हॉटेली बघा, शेगाव कचोरी सेंटर हे ते सर्व बंद आहे. सर्व सुमसम वातावरण आहे. हे आमचे उपसरपंच आणि काही व्यापारी वर्ग उभे आहेत त्या ठिकाणी. आपण बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी सर्व व्यवसाय बंद झालेले आहेत. अभी 9 मिनट की हो गई हो. बरोबर रोक के ले रहा था. इधर